नमस्कार. N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया ताई, स्वागत आहे तुमचं. आपण अपक्ष निवडणूक लढवत आहात. प्रचार जोरात चालू आहे. शिट्टी निशाणी मिळालेली. सध्या कशी शिट्टी वाजते? एक नंबर शिट्टी निशाणी मिळाली. हे निशाणी मला एकदम चांगली मिळाली आणि त्याचा ग्रामीण भागातही मला पुरेपूर प्रतिसाद मिळत आहे आणि कुठेच कोणीही कमी पडणार नाही अशी श्वासतीसुद्धा देत आहेत नाही. आणि सांगतायत की ताई तुम्ही काळजी करू नका की आम्ही तुमच्यासोबत आहोत. बस याच्यापेक्षा पलीकडे ते काय देणार मला अजून. आपल्याला सामाजिक कामाचा अनुभव भरपूर आहे. आपल्या कुटुंबाला एक सामाजिक कर्माचा वारसा होता. तुमचे सासरे असतील, तुमचे पतिदेव असतील, व तुमच्या संबंध कुटुंबामध्ये सामाजिक कामं केलेली आहेत. सामाजिक कामाच्या बाबतीतले जे अनुभव आहेत, सामाजिक कामं करत असताना काही जे वयोवृद्ध असतात त्यांची एकच मागणी असते की ताई मला आता मग काम होत नाही, मी थकले, मला पगार करून द्या. तर तेच सामाजिक कामं मी डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वयोवृद्धाची, प्रत्येक गावातील खेड्यातील महिलांची वृद्धांची पगारी केलेली आहेत. त्याच्यावरच आधारित मी हे सामाजिक काम करत आहे. निवडून आलात, जिल्हा परिषद सदस्य झालात, कुठले महत्त्वाचे प्रश्न विचार ठेवण्यासाठी आणि संबंध शैक्षणिक क्षेत्र मार्गी लावायचं आहे की त्या आमच्या गावामध्ये शाळा तर भरपूर आहेत पण त्यामध्ये सुविधाच नाही आहेत. सर्वात पहिले माझं काम राहील की मी शैक्षणिक क्षेत्र सुधारू आणि नंतर दवाखाना आहे नुसतंच म्हणतात आहे पण त्यात काय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज माझ्या महिला किंवा माझ्या बहिणी असतील किंवा माझ्या मुलीप्रमाणे असतील की त्यांना शिक्षण मिळत नाही आणि शिक्षण करूनही त्या रोजगारी नाही आहे त्यांना. तर त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न साकार करण्यासाठी मला ही निवडणूक जिंकायची आहे. ते रोजगारी आहे ती मला संपवायची. कार्य करत असताना सर्वात मोठा प्रश्न आहे तो माझ्या गोदावरी नदीचा. त्याच्यावर पुलाच्या कामासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावामध्ये रस्तेही नाहीत, नालेही नाहीत आणि ते काम मला करायचं आहे. आणि इथं चारठाणामध्ये स्वतंत्र अशी बाजारपेठही नाही आहे. तर ती स्वतंत्र बाजारपेठही त्याच्यासाठीही मला काम करायचं आहे. भागामध्ये रस्ते आणि पाणी ह्या दोन्हीचाही प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. हो. काय आवाहन कराल तुम्ही तुमच्या मी सर्व मतदारांना, माझ्या पूर्ण जनतेला, माझ्या मायबाप जनतेला मी आवाहन करू इच्छिते की जसे मला 15 वर्ष झाली इथं आले तेव्हापासून मी बघते की इथल्या समस्याच राहिलेल्या आहेत. कुठलीच सुधारणा झालेली नाही. ते मला पूर्णपणे बदलायचं आहे. पाण्याची समस्या असू द्या, रस्त्याची समस्या असू द्या, बाजारपेठेची समस्या असू द्या, सगळ्या समस्याचं निरासन करण्यासाठी मी ह्या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे. मला ती पूर्ण त्या शंकेचं निरासन करण्यासाठी मला ही निवडणूक जिंकायची आहे. मी पूर्ण मायबाप जनतेला, माझ्या एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून, एक बहीण म्हणून मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करते की 15 वर्ष एक हाती सत्ता होती की ती आता फक्त बदलावा. एकदा मला संधी द्या की शिट्टी या निशाणीसमोर आणि AC या निशाणीसमोर बटन दाबून भरघोस मतांनी मला विजयी करा. मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला कमी पडणार, म्हणजे कोणत्याही संकटकाळी मी कधीही कमी पडणार नाही हे मी शब्द देते. काय घडलं? रत्नदीपजी, विषय असा आहे की आपला जे बोर्डीकर साहेबाचं वचन आहे तो माणूस कोणाला एखादा शब्द दिला तर तो मागं फिरत नाही. आणि असाच विषय होता की राऊत साहेबांना त्यांनी शब्द दिला म्हणल्यावर मग माझ्या लक्षात आलं ते प्रवेश व्हायच्या आधीच 6 महिन्यांनी की बाबा साहेबांचा शब्द दिला. मग त्या पद्धतीनं आपण बूथची बांधणी केली आणि प्रत्येक मतदाराला डायरेक्ट कसा कॉन्टॅक्ट करता येईल त्या पद्धतीनं आपण कॉन्टॅक्ट केला. आणि सगळ्यांना आधी कल्पना दिली की बाबा मी असं करू का, अपक्ष राहू का. मला तर बालवयापासून जे आहे की साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत की आमचे बाबा गेल्यानंतर बाईसाहेबांनी आणि साहेबांनी आम्हाला लेकराप्रमाणे सांभाळलं. आणि ते सांभाळ करत असताना त्यांच्याकडून आपण राजकारणाचे बाळकडू पण शिकलं. कशा कंडिशननं कसं वागलं पाहिजे. आज जी कंडिशन आली होती तर साहेबांवर पण अपक्ष राहायची एक वेळेस वेळ आली होती. तर त्यांनी त्या कंडिशनमधून पण त्यांची शीट काढली होती. मग त्याच पद्धतीनं आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्या गणितानं आणि त्यांच्या जे बाळकडू राजकारणाचे आम्हाला पाजलेत त्या हिशोबानं आम्ही ज्या रणनीती आखायलोत त्या हिशोबानं सक्सेस होत चाललो आणि डायरेक्ट मतदाराशी कॉन्टॅक्ट चालू आहे. नानासाहेब राऊत यांच्या पत्नी मीनाताई राऊत यांना उमेदवारी दिली भाजपनं आणि नानासाहेब राऊत हे
राजकीय वर्तुळातलं चारठाण्याच्या बाबतीतलं एक मोठं नाव आहे. तुमची लढत कशी असणार आहे? नानासाहेब राऊत आहेत आणि एकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर जाधव यांच्या पत्नी आहेत सरस्वती जाधव. राऊत साहेब एक नाव मोठं आहे, पण त्यांनी अलीकडच्या काही समाज बांधवांचे काही त्रास झाला त्यांच्याकडून, तर त्या समाज बांधवांना ते विषय त्यांच्यासाठी खूप अडचणीचा जात आहे. आणि राहिला विषय ह्याचा प्रचाराचा, तर त्यांना 15 वर्षापासून जे ग्रामीण वर्क असतं ग्राउंड लेवलचं ते त्यांच्या हातातून निष्ठत गेलं. म्हणजे की आम्ही म्हणजे पायी फिरताना कसं शेतकाम सांगतं शेतात गेल्यानंतर शेतकरी कसं काम सांगतो, की पायी फिरल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या की बाबा इथं यांचं दुखणं हे असं आहे, इथं यांना ह्या मुलं लेकरांना फीस भरायची आहे पण पैसे नाही आहेत, इथं दवाखाना करायचा आहे, कुठं ॲक्सिडेंट झाला आहे. आम्ही हे छोटे छोटे कामं करत गेलो. कुठं राशन कार्ड नाही आहे, कुठं पगार नाही आहे. आम्ही रस्त्यात फिरत असताना ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्याचा आम्हाला फायदा झाला ग्राउंड वर्क करत असताना. आणि त्यांचे जे 3 टर्न झाले तर त्यांना एक अनुभवही आहे तो माणूस, पण त्यांना लक्षात नाही आलं की काही गोष्टी कशा घडायल्यात ग्राउंड लेवलला. तर ते त्यांच्या भरभराटीवर गेले आणि असो त्यांना लख लाभ असो. आणि बस एवढंच. सिम्बॉल असला तर माझे वडील स्वर्गीय दत्तरावजी घाटू यांनी ह्या सर्कल म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल तालुक्यांमध्ये बोर्डीकर साहेबांसोबत काम केलं होतं. तर साहेबांचे जे एकनिष्ठ त्या काळचे होते ते बोर्डीकर साहेब होते. तर त्यांचं बॅकग्राऊंड आणि माझं जे वर्क आहे, माझ्या पत्नीचं, माझ्या भावाचं, माझ्या इतर मित्रपरिवारांचं, तर ह्या सगळ्यांचं ग्रामीण नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे की त्या हिशोबानं सिम्बॉलचं मला नाही वाटत काही फरक पडेल म्हणून आपल्याला. बोर्डीकर साहेब हा देव माणूस आहे. त्या माणसाला बोर्डीतले खुद भोळा महादेव म्हणतात. आणि तो महादेवाप्रमाणेच तो माणूस आहे. तो माणूस असं दोरंगी कधीच खेळी खेळत नाही. जे काय गोष्टी आहे राजकारणात कोणी कोणाला शिकवायची गरज नसली पाहिजे. रत्नजीबजी, राजकारणात आपण आपल्या स्वतःला कळायला पाहिजे की निर्णय कोणता घेतला पाहिजे. त्या माणसाचा कुठेही काडी मात्र संबंध नाही आहे. आम्ही आमचे ग्राउंड वर्क शेवटी विजय आम्ही त्यांच्याकडेच नेणार. आणि जे वडिलांची इच्छा होती आमच्या स्वर्गीय दत्तरावजी घाटू यांचं एक स्वप्न उर अशी बाळगून आम्ही गेले 2012ला आमच्या वहिनी उभ्या होत्या. तर त्यांचा त्यावेळेस पराजय झाला होता. साहेबांच्या काही अडचणीच्या काळामुळं पराजय झाला होता. पण आम्ही इतकं खूनगाड बांधली होती आमच्या डोक्यात की आपल्याला जिल्हा परिषद आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली कधी मिळेल तर ती जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यावर मिळेल. ती खूनगाड बांधून आम्ही एक कुटुंब जोडलं, एक घर जोडलं, एक माणूस जोडला, अहोरात्र प्रयत्न केले. माझी पत्नी सोनाली घाटूळ हिनं पण खूप मेहनत घेतली. काही भांडे वाटपाचे कार्यक्रम असतो, छोटे छोटे बाळं लढत असतील त्यांना झोका बांधायचा विषय असो किंवा त्यांना दूध द्यायचा विषय असो, मग सगळं म्हणजे आपल्या कुटुंबाप्रमाणे आम्ही हे वागणूक दिली. त्यामुळं आम्हाला 100% शाश्वती आहे की आमचं काम, आमची शिट्टी वाजणारच. दोन्ही ताकदीचे माणसं आहेत आणि आपण अपक्ष आहेत. त्याच्यामुळं आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं, झुंजायचं आणि जिंकायचं ते डोक्यात माझ्या आहे. आणि दोघांना पण मी कमी समजणार नाही यावेळेस. कसे जे तो उतरतो तो जिंकायसाठी उतरतो, कोणी काय नाही काय पराजय करण्यासाठी उतरतो. त्याच्यामुळे दोघांना काही बोलत नाही. तुल्यबळ उमेदवार आहेत आणि आपण फक्त आपला प्रयत्न चालू आहे आणि आपला प्रयत्न शेवटपर्यंत ईश्वर आपल्याला सक्सेस करील असं माझं मत. त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली. आमचं अगोदर ठरलं होतं त्यांच्यासोबत राहायचं म्हणून. तर त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली असली तर मी त्यांच्यासोबत राहणार होतो. आणि नाही जरी मिळाली असली तरी मी जर अगोदर शब्द दिला की आपण अपक्ष राहणार म्हणून. आमची पूर्वीपासून तयारी होती आमची ही, म्हणजे निवडणूक लढवायचीच चारठाणा पळसर आणि जिल्हा परिषद गटात. शिंदे सेनेचं नाव ऐकलं होतं तुम्ही? शिंदे सेने नाही, मी मागितलंच नाही, तिकीटच मागितलं नाही. राष्ट्रवादीचं नाही मागितलं मी. मला म्हणू लागले, ऑफर देऊ लागले, पण मी घेतलेलं नाही. समजा खरं सांगायला मी, मला ऑफर होती. जिकडं भैया तिकडं तुम्ही? हां, जिकडं भैया तिकडं मी. घाटूसोबत अगोदर बी होतो फसुराजपासून, आज बी आहे आणि काय मिळणार त्यांच्यासोबत. मी घाटूला कधीच सोडणार नाही. बोर्डीकर साहेबांसोबत काय चर्चा झाली तिकिटाची? नाही, त्यांच्यासोबत त्यांनी लावली होती फिल्डिंग. म्हणजे मला सोबत घ्या, यांच्या माझा लोक आहेत, समाज आहे, हे मला योग्य उमेदवार आहे आजगर भाई. तर मला आपला मित्र असल्यामुळे मला करा तुमच्या शोभानं. त्यांनी प्रयत्न केले आणि आम्ही पण केले प्रयत्न. खोटं कशाला सांगायचं. मिळाली नाही उमेदवारी, त्यांचीच का आपल्या गेली तर माझं काय. तुमच्याकडे ग्रामपंचायतचा किती अनुभव? मला मी 2005 पासून आतापर्यंत 4 वेळा ग्रामपंचायत निवडून आलेलो आहे. आणि 2दा मी माझी पत्नी निवडून आलेली आहे. आणि त्याला सुलतान असगर देशमुख 2012 ते 2015पर्यंत माझी पत्नी चारठाणा ग्रामपंचायतीची सरपंच होती. मी 4 पत्नी 2 निवडणुका जिंकल्या.
आणि विशेष म्हणजे मी ज्या वार्डात राहतो 6 क्रमांकामध्ये, वार्ड क्रमांक 6 मध्ये राहतो मी. पण मी हे सर्व निवडणुका दुसऱ्या वार्डात जाऊन लढवली आणि निवडून आलो. माझा 5 टर्म झाली मला ग्रामपंचायतमध्ये. मी 3दा आलो, माझी पत्नी 2दा आली. राष्ट्रवादी काँग्रेस अनुभव आहे ना, मी 5 टर्म आहे ना. माझा काही गुजरातीचा व्यवसाय नाही किंवा फलाटींचा धंदा नाही. मला शेती आहे, पण मी शेतात जात नाही. मी 5 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलवर. आतापर्यंत मी 473 लोकांच्या गावातल्या पगारी केल्या. संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर योजना. आणि वार्ड क्रमांक 2 मध्येच काम नाही केलं मी. 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4, 5, 6 6ही वार्डात मी प्रत्येक जातपात न पाहता सर्वांचीच कामं केलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा सरपंच होतो तेव्हा विकास कामं की 30 लाखाची रस्त्याची कामं केली माझ्या वार्डात. हां, आणि आता मी सदस्य नसताना सुद्धा आणि जे आमचं जे कब्रस्तान आहे ती नालीचं काम मीच केलेलं आहे. पुन्हा ते गट्टू टाकलं मी मागच्या वर्षी. तिथं कुशा टाकल्या बसायला आमच्या कब्रस्तानमध्ये. जर कुणी आमच्या मातीला आज येते लोक येतात ना, दुसरे लोक, त्यांना बसण्यासाठी पुन्हा कंपाऊंडवालची दिवार गट्टू मीच केलेला आहे. आणि ते दर्गा डीपी आहे का, ते 2 डिप्या पाहिजे. एकच डीपी होती अगोदर, 2 डिप्या पाहिजे होत्या. म्हणजे ते जळू लागली वारंवार. म्हणून मी 2011 साली दर्गामध्ये जी डीपी बसवली अलीकडची 100ची, ती माझ्या प्रयत्नातून मीच मंजूर करून आणली. पुढं साहित्य मीच आणलेलं आहे. प्रत्येक वार्डात माझं काम आहे. गोरगरीब लोकांचे कामं मी 12 महिने करतो. आज निवडणूक आली तर मी लोकांचा मतात जोगा मागित नाही. मी 5 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे, राबणारा लोकांसाठी. आणि मी जातीपातीचे राजकारण कधी केलेलं नाही, करणारही नाही. आणि त्याच्यावर मी माझं 80% कसं काम आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण करीत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मी माझ्या कामाचं जे काम केलेलं आहे, जनता मला माझ्या कामाचा मोबदला देणारच आहे येणाऱ्या 7 तारखेला. मला चिंता करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू, त्याचं स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावू आम्ही त्यांचा.